मुन्ना इलेवन, तुम्ही लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मुन्ना इलेवन, आपल्याला वेळेचे बंधन आहे, अन्यथा खरंच तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आधीच तुम्ही नाणेफेक करायला उशीर केला आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. अजून आपल्याला रात्रभर मॅच चालवायची आहेत. कृपया करून प्लीज तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मिलिंद, माईकशी संपर्क साधायला सांग लवकरात लवकर. मॅच सुरू होण्याच्या आधी नोंदणी करावी लागते, त्यामुळे ती नोंदणी आधी करून घ्या की कुठला प्लेयर आज खेळणार नाही आहे चालू सामन्यात. हॅलो.
16वा सामना आजच्या दिवसातला सुरू आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वरती येऊन पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 5 बिनगडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला आणि उमेश विलियम्स आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्कवरती पुढच्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित करताना पाहायला मिळत आहेत. आयफोनचा टाईप सी अडॅप्टर आणि चार्जर केबल जर कोणी नेली असेल C2C ॲपलची तर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. पाच चेंडूनंतर 6 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकातला येताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलाय त्या चेंडूला एकच धाव मिळणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 7 बिनगडी बाद. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7. विशाल सूर्यवंशी यांना आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फटका खेळलाय. नक्कीच एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. संघाच्या धावसंख्येत 8 धावा आता धावफलकावरती. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा विशाल होत आहे तयार. फुलरलँडचा बॉल आहे त्याला खेळलाय लॉंग ऑन झोनमध्ये. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. नॉट आऊटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव अगदी सिक्युअररित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 9. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. यावेळेला कट केलाय चेंडूला पॉईंट्सच्या दिशेने एक धाव घेतली आहे. यावेळेला देखील या एका धावेने धावफलक ऋतिक आणि समीरची जोडी आता 10 वर घेऊन आली आहे. 3 चेंडू झालेत. 9 चेंडूंमध्ये एकूण 10 धावा आतापर्यंत बनवल्यात. मुन्ना 11 वर्सेस माझगाव टायटन्स असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातली 16वी मॅच 16th मॅच नंबर 16 या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट बॉल नक्कीच 11 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचेल. विशाल सूर्यवंशी एक चांगला गोलंदाजी अटॅक आहे. आतिश आहेत, उमेश विलियम्स स्वतः गोलंदाज आहेत. रोहित, आतिश, विशाल आणि उमेश अशा प्रकारचा बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चांगलं वळण दिलंय चेंडूला. डॉट बॉल आहे. वळून चेंडू आतमध्ये आलाय. धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि समोरच्या दिशेने चेंडू निघून जाणार आहे सीमारेषे पार. विशाल सूर्यवंशी यांच्या गोलंदाजीवरती आलाय हा स्ट्रेट चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी जमा केलाय आणि या 4 धावांनी आता धावफलक जर आपण पाहिलं तर 15 वरती येऊन पोहोचतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल सूर्यवंशी यांच्या षटकातला हा लास्ट बॉल. टॅप केलंय त्या चेंडूला एका धावेसाठी. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचतोय 16 बिनगडी बाद.
चला उमेश, विनंती असणार आहे, थोडीशी घाई करायची आहे. आपण ऑलरेडी आजच्या दिवसात डिले चालतोय, त्याचमुळे विनंती असणार आहे आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. दरम्यान या ठिकाणी सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. उमेश पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला मात्र दांडी गोल केली आहे. पहिल्या चेंडूवरती बाद करून माघारी पाठवलंय समीर यांना. समीर होत आहेत दिरफळाचित बोल्ड या ठिकाणी माघारी परत आहेत. पहिल्या चेंडूनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 16. एक गडी बाद. पहिला झटका या ठिकाणी संघाला लागतोय समीर यांच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिलिंद नवीन बॅटर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. उमेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत उमेश. यावेळेला देखील कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून एका धावेसाठी. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या 17 वरती झेप घेताना पाहायला मिळते. कट केलाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू आहे. मिलिंदने 2 बॉलवर 2 सिंगल्स केलेत. धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचते. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच या तिन्ही चेंडूंमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे उमेश यांना, जर या धावसंख्येला कुठेतरी इथेच रोखायचंय. चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, त्या चेंडूला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने एकच धाव यावेळेला देखील प्राप्त होणार आहे. अजिंक्य या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने अजिंक्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 20 धावा झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20, 2 गडी बाद अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे टीम माझगाव टायटन्स या संघाची. फाईन लेगच्या दिशेने एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. रनआउट होत आहेत या ठिकाणी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे 20. 3 गडी बाद. अनिकेत आलेत बॅटिंगसाठी. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती एक रनआउट आलाय. 20च धावा झाल्या. धावफलकावरती यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत आणि एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे. धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचली आहे. मिलिंद आता स्ट्रायकिंग एंडवर. मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि धमक दोन्हीही गोष्टी मिलिंद यांच्याकडे आहेत.
परंतु ते पूर्ण केलं जाणार का त्यांच्या माध्यमातून याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. नो बॉल आहे, म्हणजेच धावसंख्या आता 1 ने पुढे जाणार आहे. धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचणार आहे. मिलिंद यांच्या बॅटिंगचे जाणकार आहेत अजिंक्य, अशा प्रकारची बॅटिंग ते करू शकतात. पुढे येऊन खेळले आहेत आणि यावेळेला चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आलाय मिलिंदच्या बॅटमधून एक बहारदार चौकार. 26 धावा आता धावफलकावरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजिंक्य पुन्हा एकदा होत आहेत सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. बॉलिंग रडार मध्ये अजिंक्य होत आहेत सज्ज. यावेळेला मात्र दांडी गुल केली आहे, माघारी परतवलंय, टॉप ऑफ उडवलंय आणि मिलिंद यांना माघारी परतवलंय. 26 धावा, चौथा झटका, चौथा गडी बाद या ठिकाणी होतोय 26 धावांवरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अविनाश या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. अविनाश पांचाळ. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. या षटकातला थोडंसं पॉपिंग क्रीजच्या पुढे उभे आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. 1च धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 27 रन्स. दरम्यान शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला येताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती झालेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉक्स आउटच्या स्वरूपात आली आहे विकेट. 27 धावा आणि 5 गडी बाद असं समीकरण माझगाव टायटन्सचं पाहायला मिळतंय. म्हणजेच 28 धावांचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे टीम मुन्ना 11 यांच्या समोर. भेटूया दुसऱ्या डावात. तोपर्यंत वळूया टॉसकडे. यापुढील होणारा सामना असणार आहे डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस ब्लू बुल्स. हा सामना या ठिकाणी रंगणार आहे. डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस ब्लू बुल्स. चला टॉससाठी यायचं आहे. अमेय आणि अभिजित दोघांनाही विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. आणि गणेश साळवी सर आपल्याला विनंती आहे टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टन स्टेजवर आले आहेत. हेमंत नाखवा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावांचा मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी जमा झाल्यात पहिल्याच चेंडूवरती. 28 धावांचं लक्ष आहे. 28 रन्स टू विन. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे हेमंत नाखवा यांच्या माध्यमातून, परंतु 22ची 1 धाव अडवू शकत नाहीत. एज लागली आहे, बॅटची एज आहे. धावसंख्या आता येऊन जर पाहायचं झालं तर पोचली आहे 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3. हेमंत नाखवा यांच्या माध्यमातून सुंदर बॉलिंग. नाखवा पॉवर. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने निघून चाललाय चेंडू सीमारेषे पार. हेमंत नाखवा यांच्या गोलंदाजीवरती केलाय अजिंक्यनं प्रहार, चौकार. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 7.
अजूनही 21 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बघा कशा प्रकारे समीकरण जुळून आलंय. आता 21 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. टॅप केलंय चेंडूला. पुन्हा एकदा एक 2 धावांचा फटका येतोय. 9 धावा आता धावफलकावरती झाल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हेमंत नाकवा यांचं महागडं षटक आतापर्यंत राहिलंय. यावेळेला आणखीन एकदा 2 धावांचा फटका आहे, परंतु एकच धाव यावेळेला मिळणार आहे. चांगली अडवणूक केली गेली आहे. 10 धावा धावफलकावरती झाले आहेत. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार केलाय. एकच धाव यावेळेला घेतली आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि महागडं राहिलंय हे पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 11 बिनगडी बाद. अजूनही 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स टू गो एंड 17 टू विन. 18 गेंदों में 17 रनों की जरूरत यहाँ पर टीम मुन्ना 11 को. मुन्ना 11 या संघाला 18 चेंडू आणि 17 धावांची असणार आहे आवश्यकता. टॅप केलाय चेंडूला. एकच धाव यावेळेला आली आहे. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती. धावसंख्या 12. 17 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर समीर यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. लेफ्ट आर्म बॉलर समीर. फुल टॉस आहे. यावेळेला 2 धावांचा फटका मिस होणार नाहीये ऋतिक यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 14. अजूनही 14 धावांची गरज असणार आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल आलाय, म्हणजेच 16 चेंडू आणि 14 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. माफ करा. आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चांगला टॅप आहे. यावेळेला एक सिंगल नक्कीच प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. अजूनही 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मुन्ना 11 या संघाला. 2 धावांचा फटका यावेळेला सुनिश्चित केलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन पडणारा तो चेंडू आहे. 2 धावांचा या ठिकाणी नक्कीच फटका सजवलाय आणि धावसंख्या आता 2 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही 13 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र अडवणूक केली आहे, म्हणजेच आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 बिनगडी बाद. म्हणजेच शेवटची 2 षटकं उरली आहेत आणि 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज. रोहन या ठिकाणी सुरुवात करतायत आपल्या गोलंदाजीची. 12 चेंडू 11 धावांची गरज असताना यावेळेला पहिलाच चेंडू समोर खेळून काढलाय. एका धावेचा फटका या ठिकाणी आलाय. ऋतिक आणि अजिंक्यची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी मुन्ना 11ला पुढे घेऊन जाणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचली आहे. 18 वरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला वाईड बॉल आहे का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच आता 2 चेंडू नंतर 18 म्हणजे पुन्हा एकदा स्कोर्स लेवल. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे इथून पुढे. 10 चेंडू 10 धावांची गरज. रोहन फुल टॉस बॉल. यावरती देखील टॅपचा चांगला फटका आहे.
तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज रोहन यांनी कमबॅक करून आणून दिलाय या सामन्यामध्ये. 12 चेंडू 11 धावा हव्या असताना एक बॉल डॉट टाकलाय. 9 चेंडू आणि 9 धावांची आता इथून पुढे गरज असणार आहे. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचली आहे. एक धाव या ठिकाणी आली आहे, म्हणजेच 20 धावा धावफलकावर झाले आहेत. अजूनही 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ या षटकातला बाकी आहे. अजिंक्य समोरच्या दिशेने प्लेस केलाय चेंडूला. रनआउटची अपील आणि आउटचा इशारा, म्हणजेच आता मॅच वाढली आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. 7 बॉल्स टू गो, 8 टू विन. उमेश विलियम्स इन होत आहेत, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सात चेंडू आणि 8 धावा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. उमेश विलियम्स कॅप्टन बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मुन्ना 11चे कॅप्टन, मुन्ना 11चे कर्णधार रोहन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एक धाव यावेळेला पूर्ण केली आहे आणि एकाच धावीवर मानावं लागतंय समाधान. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. यावेळेला पहिल्याच बॉलला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? नॉट आउट की आउट? थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी घेण्यात येत आहे. नक्की बॉल स्टंप्सला लागलाय की नो बॉल तर आहे, नो बॉल असणार आहे. थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी घेतलं जात आहे. दीपक तळवळकर यांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. माननीय श्री दीपक तळवळकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय, समोरच्या व्यासपीठावर.
5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत सोहन. चला, बाहेरील खेळाडूंनी कृपया करून टीमच्या प्लेयरशी बोलायचं नाहीये. तुम्ही 12th मॅन आहात सर. तुम्हाला डगआउटमध्ये इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करण्यात येत आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची कडा घेतली आहे. एकच धाव आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता मुन्ना 11 या संघाला. डेड बॉल सर, मागच्या बॉलचा डिसिजन कळवायचा आहे. डेड बॉल. हा बॉल फुटलेला निघालाय. झाला टॉस. ब्ल्यू बुलने जिंकला टॉस आणि फिल्डिंग घेतली. पाच चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. डेड बॉल दिला गेलाय. मागचा चेंडू. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची कडा घेतली आहे. पुन्हा एकदा तेच घडलंय जे मागच्या बॉलला घडलं होतं. एकच धाव आली आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. उमेश विल्यम ऑन स्ट्राईक असणार आहेत. 4 चेंडूंमध्ये 6 धावांची अजूनही गरज आहे. मुन्ना 11 चांगली सुरुवात केली होती बॅटिंग करत असताना, परंतु त्यानंतर रोहन यांच्या गोलंदाजीनं थांबवलं आणि आता ऋतिकला या धावा डिफेंड करावे लागतील. पहिल्याच षटकात हेमंत नाखवा यांच्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्या. 11 धावांचं ते षटक राहिलं. त्यानंतरचं षटक देखील तितकंच महागडं राहिलं, परंतु तिसरं षटक फार महत्त्वाचं होतं रोहन यांचं. त्यांनी चांगलं षटक हाताळलं आणि आता ऋतिक यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. अशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडतायत ऋतिक. याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऋतिक होत आहेत सज्ज. जर्सी नंबर 2 ऋतिक होत आहेत सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय चेंडूला. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 चेंडू. 3 बॉल्स टू गो. 5 धावांची आवश्यकता. 5 टू विन. लास्ट 3 रिमेनिंग अँड 5 टू विन. काय घडणार या मॅचमध्ये याचं गणित आपण इथे कॅल्क्युलेट करू शकणार नाहीये, कारण क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततांचा खेळ आहे. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एक धाव घेतली आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. आलाय चौकार. म्हणजेच आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्कोर्स लेवल उमेश विल्यम्स आणि टीम. स्कोर्स लेवल या ठिकाणी झालाय. म्हणजेच शेवटच्या 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. या मॅच मधला विजयरथ कायम ठेवण्यासाठी 1 धावेची गरज. मुन्ना 11चा विजयरथ कायम ठेवायचा आहे तर ही 1 धाव करावी लागणार आहे मुन्ना 11 या संघाला. ऋतिक यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरची डिलिव्हरी होती. वाईड बॉल आणि या मॅच ओव्हर. नक्कीच मुन्ना 11 या संघाने जिंकलाय हा सामना. विजयरथ आपला कायम ठेवलाय आणि या मॅच मधनं ठणकावून सांगितलंय. 2 बॉल ठेवून या टार्गेटला चेस केलंय. धावसंख्या 28. जिंकली आहे मुन्ना 11. तर चला, ब्ल्यू बुल्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि अमेय आपले 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे. डॉक्यात चार्जर्स वर्सेस ब्ल्यू बुल्स असा सामना आहे. ब्ल्यू बुल्स